नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व. तर मी, त्याच्यानंतर बाबू माणगावकर, त्याच्यानंतर तृप्ती वहिनी, यश आणि मी आज आपण जाणार आहोत ते म्हणजे माणगावला दत्त मंदिरला. तर आपण आज गाडीत आहोत आणि गाडीतून आता पुढे चाललो. आणि चला आपण आता येलो बरोबर माणगाव बाजारपेठेत आणि माणगाव बाजारपेठेच्या पुढे जाऊन इथे एक लेफ्ट ना, तो म्हणजे मंदिराकडे जाण्यासाठी. तर चला आता आपण लेफ्ट टर्न मारून आपण बरोबर मंदिराच्या जवळ पोहोचतो. आणि इथे जर तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर असा हिरवागार असा वातावरण इथं पसरलेला, बारीक बारीक पाऊस पडता आणि एक मन मोहन टाकणारा एक इकडचा एक वातावरण. आता चला आता आपण येलो ते म्हणजे यक्षिणी देवीच्या मंदिराच्या आवारात. आणि इथे जर तुम्ही समोर बघाल तर 150 ते 200 वर्षापूर्वीचा पिंपळ असा आणि इथे ओटे ठेवलेले असत. आणि आमच्या तृप्तीवरीने ओटी घेतला आणि ती चालली पुढे आणि आम्ही त्यांच्याबरोबर सगळे चाललो बरोबर. आता आपण बरोबर इलो ते म्हणजे यक्षिणी देवीच्या मंदिरात आणि आपण आता प्रवेश करतो तो म्हणजे सभामंडपात. आणि सभामंडपात जर तुम्ही बघाल तर इकडचा जा पूर्ण जा बांधकाम हा ता म्हणजे पूर्ण लाकडी पुरातन. आणि जर त्याच्यावर जर कोरीव काम जर तुम्ही बघाल तर अतिशय मन मोहून टाकणारा असा कोरीव काम. तर मित्रांनो, ही जी समय आहे ही कायमस्वरूपी आहे तेव्हाच राहतात. त्याच्यामुळे इकडचं जे वातावरण आहे या खूप असा आल्हाददायक असा झालेला. आणि आता आपण चाललो मंदिराच्या गाभारात. आणि मंदिराच्या गाभारात जाता आता अतिशय सुंदर असा इकडचा जा कोरीव काम ह्या लाकडात कोरीव काम केलेला. इकडचे जे देव आहेत ह्यांचा कोरीव काम ह्या लाकडात केलेला. आणि हा जर तुमका बघूचा असा तर इथे येऊन बघा तर सुंदर असा नक्षीकाम केला. आणि इकडचे जे हे खांब बघा, भले मोठे असे खांब आहेत. आणि त्याचं जर कोरीव काम आता अतिशय सुंदर आणि सूक्ष्म असा कोरीव काम केलेला, हॅट्स ऑफ करणार आहे. आणि ही आता तुम्ही जर बघाल इकडची जी कुलस्वामी, इकडची जी कुलदेवी आहे ही यक्षिणी देवी. त्या यक्षिणी देवीचा रूप बघून खूप असा बरा वाटला, खूप समाधान वाटला. मित्रांनो, इथे जर तुम्ही बघाल जय आणि विजय हे सुद्धा ह्या लाकडात कोरलेल्या तर अतिशय सुंदर असा कोरीव कामाचा नजारा. आणि इथे आता भटजी काका येलेले आहेत. आणि भटजी काका आपल्या पद्धतीने या यक्षिणी देवीकडे ह्या आपल्या लेकरांचा गाराणा घालतात. आणि हा गाराणा ऐकल्यावर आपल्या मालवणच्या कोकणातला गाराणा म्हटल्यावर अतिशय समाधान असा वाटता. तर आता भटजी काका गाराणा घालतात. तर चला आता आपण मंदिराच्या बाहेर इल्यावर हा एक पुरातन काळची कोरलेली अशी विहीर आहे. आणि ही विहीर आता पावसामुळे तुडुंब अशी भरलेली आहे. आणि आता आपण इलो माणगावच्या टेंबेस्वामी महाराज आणि दत्त मंदिराकडे. आणि हा दत्त मंदिराचा आवार तर इथे बरेच अशी दुकानं, तिकडे तुमका ओटी वगैरे, फुलं, हार वगैरे जे का ओटीचा सामान भेटता त्याच्या. आता इथे आतमध्ये इल्यावर इथे तुम्हाला दिसा दर्शनाची रांग. तर ह्या दर्शनाच्या रांगेत आज गर्दी नाही, तरीसुद्धा गर्दी नसली तरी आपण ह्या दर्शनाच्या रांगेतूनच पुढे जाऊचा. ह्या दर्शनाच्या रांगेतून पुढे गेल्यावर आपल्या दृष्टीस पडतात ती म्हणजे एक इकडची विहीर. या विहिरीमार्फत इथे पूर्ण पाणी सगळीकडे दिला जाता. आणि हा आपला माणगावचा दत्त मंदिर. आणि आता आपण चाललो होते म्हणजे सभामंडपात. ह्या दत्त मंदिराच्या सभामंडपात जाताना एक खूप मन प्रसन्न होता. आणि आता आपण ह्या सभामंडपात जेव्हा गेलो तरी इथे ध्यान लावूक लोक बसलेले आहेत. आणि हा जर सभामंडप जर तुम्ही पूर्ण बघाल तर ह्यो पूर्ण दगडी ह्या टेंबेस्वामींचा दर्शन घेऊच्या आधी आपल्या दृष्टीस पडता तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया. आणि ते तुम्ही बघाल तर इथे टेंबेस्वामींची समाधी. आणि त्याच्यानंतर आतमध्ये श्री गुरुदेव दत्तांचं सुंदर असं दर्शन तुम्ही जर बघाल. आणि आता आपण इलं बाहेर. आणि इकडे जर बघाल तर पूर्ण दगडात कोरीव काम केलेला ह्या नक्षीकाम बघा तुम्ही. आणि हा आपला माणगावचा दत्त मंदिराचं पूर्ण आवार. आणि हा पूर्ण आवार फिरता फिरता आपण आता परत जाण्याच्या मार्गावर घरी. आणि चला आता आपण घरी जाऊया. आणि आता आपण गाडीत बसलो. तर मित्रांनो, ह्यो जर व्हिडिओ जर तुमका आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्लॉग.